मलकापूर शहरातील वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी फळ व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन मलकापूर नगरपालिकेचे प्रभारी मुख्य अधिकारी चेतनकुमार माळी यांनी दिलं। मलकापूर नगर परिषदेत अतिक्रमणासंदर्भातील बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलंय। मलकापूर शहरातील विठ्ठल मंदिराशेजारी असणाऱ्या फळ व्यापाऱ्यांना हटवावं या मागणीचं निवेदन महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं। नगरपालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणची अतिक्रमणं हटवण्याचा प्रयत्न केला, पण व्यापाऱ्यांनी कारवाईला जोरदार विरोध केला। माजी सभापती सर्जेराव पाटील यांनी हस्तक्षेप करून व्यापारी आणि प्रशासन यांची बैठक घडवून आणली। केवळ फळ विक्रेत्यांचीच अतिक्रमणं काढण्याचं कारण काय? मलकापूर शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत, त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय असा सवाल व्यापाऱ्यांनी केला। वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी फळ व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं। यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, प्रकाश पाटील, सुहास पाटील, भगवान रुपाटे, किरण लगारे, दिनेश साखरे, कर अधिकारी ऋषिकेश पाटणकर, आरोग्य विभागाचे सुनील सोळंकी, ओम भोपळे, बाबू सपाटे, राकेश गायकवाड, किरण घेवदे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते।